श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम। उमेश दादाच्या मनाचा मोठेपणा आहे, असं काही नाही आहे, त्रास नाहीच आहे. एवढा आपला सुंदर परिवार आहे, यात त्रास कसला, उलट अतिशय आनंद होत आहे. आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या नारायणनगरमध्ये मी दोन नाही म्हणणार आहे उमेश दादा, नारायणनगर संपूर्ण परिवार आपला, स्वागतम कॉलनी नारायणनगर आणि हा आपला संपूर्ण परिसर दरवर्षी जो उत्साहाने कार्यक्रम आज साजरा करत असता, ह्या कार्यक्रमात आज अतिशय सुंदर भर आपल्या भिवापूरकर अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. अतिशय सुंदर मनमोहक असं गायन केलेलं आहे. मी आधी सुद्धा यांचा कार्यक्रम पाहिलेला आहे, म्हणून आवर्जून आज इतका वेळ इथं थांबलेली आहे आणि भाऊंना सुद्धा विनंती केली आहे की भाऊ यांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती द्यावी. तुम्हा सर्वांना माहित आहे रवी भाऊ सध्या राजकमल चौकात आहे, तिथे सुद्धा आज रामचंद्र भगवानांचा जल्लोष चालू आहे. तिथून भाऊ आता काही वेळातच आपल्या इथे येत आहे. रवी भाऊ प्रत्येक कार्यक्रमात आपल्या इथे उपस्थित राहिलेले आहे. तुम्ही सर्वांनी रवी भाऊंना सहकार्य केलेलं आहे, भाभींनाही केलेलं आहे, पण दुर्दैवानं आपण थोडं अंतर पडलं. आज भाभींचा वाढदिवस आहे, आपल्या सर्वांतर्फे आपण भाभींना मनापासून शुभेच्छा देऊया. आणि तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. दादा तर विनाकारण मोठेपणा करत असतात ताईचा, ताई नगरसेवक कशी असावी म्हणून. पण माझी अशी इच्छा आहे की आता तुमच्या भागातला स्वतंत्र असा एक उमेदवार तुम्ही निवडावा आणि त्यासाठी डकरे भाऊ, घनश्याम भाऊ डकरे आपल्यासाठी एक उत्कृष्ट व्यक्ती नावारूपास इथे आलेले आहे, ज्यांची स्वतःहून मनापासून काम करण्याची इच्छा आहे, जो समाजाला वेळ देऊ शकतो, ज्याच्यात सहनशीलता आहे, अशी व्यक्ती आपल्या कामाची आहे. कामं खूप असतात, फक्त करणारे कमी असतात. राहिली गोष्ट इकडचा जो विकास झाला, या विकासात माझ्यासोबत आमदार रविभाऊ राणांसोबत तुमच्या परिवाराचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. पाठपुरावा कसा असावा याचं नारायणनगरवासियापासून शिकून घ्यावं. समजलं ना? यात तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. महिला भगिनींचे फोन कमी झाले तर त्याला मला विचार पडला, समस्या संपल्या का बाया? हो नाही, मला आवडते तुमचे वारंवार फोन पहिलेसारखेच येत राहो. तुम्ही मला वारंवार बोलावता, माझा सन्मान करता, त्याबद्दल मी तुमची मनापासून खरोखर आभारी आहे. येणाऱ्या काळातही मी तुमच्या कायम सोबत राहणार आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. हे तर मी गंमत म्हणून घनश्याम भाऊला पूर्ण जबाबदारी सोपवली आहे, पण मी घनश्याम भाऊंनाही एकटं नाही सोडणार आहे. मी आहे, दिलीप दादा आहे. आज दिलीप भाऊचा वाढदिवस आहे आणि प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव, खासदार नवनीतजी राणांचा जन्म आणि दिलीप भाऊचा जन्म, किती सुंदर योगाचा घडून आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे माझ्या युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी, या प्रभागाच्या शहर अध्यक्ष, वार्ड अध्यक्षा वर्षाताई पाटणे आहे. त्याचं आमच्या दादांना नामकरण वेगळं केलं, असं नका करू, आपली सोबती आहे ना. पाटणे म्हटलं, तुम्ही नाही केलं? तुम्ही केलं काय? वहिनी म्हटलं तर चालते, फारच चांगलं. आणि सारिकाताई अवघड, तसेच उपस्थित सर्व परिवार, सर्वांचं मी मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते. माझ्या मराठा कॉलनीतल्या मैत्रिणी सुद्धा उपस्थित झालेल्या आहे आणि त्यांनी गायनाचा खूप आनंद घेतलेला आहे. तुमची भरभराटी अशीच होत राहो, असेच तुम्ही कार्यक्रम पार पाडत राहून आम्ही बोलावत राहा, अशी मी तुम्हाला इच्छा व्यक्त करते. आणि रविभाऊंच्या आगमनापर्यंत आपण सर्वांनी थांबावं, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. दादा, खूप सुंदर गायन मी तुमचं आधी सुद्धा ऐकलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला अतिरिक्त बुद्धी दिलेली आहे, अतिरिक्त ज्ञान दिलेलं आहे आणि गायनाची एवढी सुंदर कला दिलेली आहे, त्यासाठी तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते आणि थांबते.
धन्यवाद ताई. आपणा सगळ्यांना माहीतच आहे आज सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कलाकाराचा आनंद वाढावा. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचा खूप सारा आनंद वाढवावा अशी विनंती करतो. तो दोस्तों गीत संगीत की ये महफिल ऐसे ही बने रहेगी और आप सभी भक्तगण जो महाप्रसाद का आनंद ले रहे हो और हमारा प्रोग्राम भी महाप्रसादाला सुरुवात झाली आहे तरी सगळ्यांनी एकदा जोरदार जय श्रीराम, जय जय श्रीराम. सिया बलरामचंद्र की एक बार जोर से जयकारा हो जाए दोस्तों. सिया बलरामचंद्र की. क्या बात है. वाकई दोस्तों हमारी आवाज जरूर अयोध्या तक पहुंच रही होगी ऐसे हम उम्मीद करते हैं. तो गीतों का सिलसिला दोस्तों यही शुरू रहेगा, बना रहेगा और आप भी एक बार इन कलाकारों के लिए जोरदार तालियां हो जानी चाहिए दोस्तों, क्योंकि आपकी तालियां जो होती है ना दोस्तों हमारा उत्साह बढ़ाते हैं, हौसला बढ़ाते हैं दोस्तों. तो क्यों ना हम प्रभु श्री रामचंद्र जी का गुणगान गीतों के माध्यम से